एकदा स्वागत करत आहे खादाड नक्की माझ्या चॅनलमध्ये। तर आज आपण आलो आहोत, पाठीमागे दिसत असेल तुम्हाला सिंधुदुर्ग किल्ला आहे। आपण मालवण बीचला आलेलो आहोत आणि बघणार आहोत की माशांचा लिलाव इथे कसा केला जातो। आम्ही संध्याकाळचे आलो आहोत, इथे पहाटे सकाळी लिलाव होतो आणि संध्याकाळी लिलाव होतो। तर मच्छी आता आलेली आहे, चला तर मग आता बघूया काय काय आहे। तर इथे बघा लिलावासाठी मच्छी पाण्यामार्गे आणतात। बघ काकांनी फिश आणले। इथे पुढे दाखवते खेकडा खेकडा। हे काय आहे? चौंदाळ आहे। असा इथे संध्याकाळचा आणि सकाळचा मालवण बीचवर लिलाव होतो। पाठी जो आहे तो सिंधुदुर्ग किल्ला आहे आणि आता एक एक पाठी बाजारात लिलावासाठी लावायला। बघू शकता किती कंटेनर आहे ते। भरभरून आहे। आता लिलावाच्या बाजारात चला मच्छी अशी घेऊन चालले आहेत आणि इथे आजोबा आणि नातू तोपर्यंत खेळतात। पूर्ण टेम्पोभर बर्फ आहे। गर्दी पाहू शकता, मच्छी घेण्यासाठी गर्दी किती जमले इथे। आता चला तर मग बाजाराला सुरुवात करूया। आजोबा आणि नातू पहिले पोचलेले आहेत आपल्या बरोबर। इकडे या सगळेजण इकडे या। ए आदर्श हां परत का आता या टाइम कसा फिश बघतो। हाय बाकी आहे माहिती आहे। काय येत पावसाळ्यात जूनची झाली सुरू का 4 महिने गणपती पण बघून पिकनिक मिळत जातो। आणि फिरायला मोकळे झालं। हे काय म्हणजे बाकी काय नाही हँग ऑन हो ना काय ते कोणते आहेत ते? सौंदळ आहेत। सौंदळ 250 रुपये 250 रुपये वाटा। आणि ही कसली आहे? लेप आहे। लेप पातळी 250 200 आणि 100। कसे आहेत प्रॉन्स? 100 रुपये, ही 250, ही 200। तांदळाचा एक वाटा घेतला 200 रुपयाला। अशा प्रकारे 3 प्रकारच्या 3 मच्छी आम्ही घेतल्या आहेत, कोलमी, सौंदाळे आणि बोंबील। बांगडे इकडे पण आहेत बघा, इथे खूप सारे। ओ खेकडा बघ खेकडा। कसे आहेत? चांगले
कसे दिले? आता चांगले दिले बोलू नका. हे दादा साफ करणारे आहेत पण ते बोलतायत मासे चांगले आहेत. पुढे बघूया तिकडे. माकुळ बाबू. खेकड्याची रास पडली आहे सर, रास. बरंच आहे बाबा. टाकले चांगली तुम्हाला एक किलो घाल. मी तुला पटापट काढून ₹1400 किलो पापलेट. अचानक आता पाऊस चालू झालाय तरी गर्दी तशीच आहे. बांगडे खाल्ले त्या दिवशी. कसे आहेत बांगडे? 250. पापलेट कसं आहे? पापलेट 650. काय कमी नाही होणार. कमी लावलेला आहे माल. बघून घ्या. 100 रुपये किलो. बोंबील विचारा कसे. बोंबील कसे? 200 रुपये किलो. मोठे आहेत. घ्या बोंबील. मग घ्या बोंबील, मोठे आहेत तसे. सुरमई अचानक पाऊस चालू झाला आणि आम्ही पळालो. पाऊस आता कमी झालेला आहे आणि आम्ही पुन्हा आता फिश घ्यायला चाललेलो आहे. बघायला चाललो ना बाबू. तर चला तर मग आपण पुन्हा. हे बघा पावसाचा रेनकोटची टोपी बघा आमच्या पप्पांनी कशी घातली, पाऊस लागू नये म्हणून. आणि किल्ला बघा ओला झाल्यावर एवढा सुंदर वाटतोय तिथे वातावरण बघा. इथे पुन्हा बाजार चालू झालेला आहे. तस्मय ये लवकर. हा बघा आमचा तस्मय पण भिजलाय ना पावसात. हो ना. चला चला भिजायला. काय काय जाऊ नको, आता पाऊस आहे. थांब.
तच मग आमचा पळायला पाण्यात आणि आजोबा गेले पकडायला. मच्छीचा लिलाव अजून पाऊस आहे तरी चालूच आहे. ए बाबू पावसात नाही समुद्रात. तुम्ही बघायचा तोपर्यंत. बाबांना पाठवलं तर मच्छी बघायला आणि मी बाबू बरोबर थांबले. आम्ही बोंबील घेतलेत 1 किलो. दाखवा त्यांच्या हातात आहे बाबू. त्याचे एक घे, एक हातात. शेपूट पकड. उलमी पण घेतली आम्ही. एक बास्केट 100 रुपये. हे काय आहे? ही कसली मच्छी आहे? हा बघा केवढा मोठा आहे. बो हा चाव. असं आमचं पिल्लू पण मजा करत आहे. तर आमचे एका दगडात 2 पक्षी मेले. एकतर आम्ही लिलावही बघितला आणि आमच्या पिल्लूची एन्जॉय पण झाली. भाऊ मजा येते कोकणात. बोल येवा कोकण आपलं चाचा. तर अशा प्रकारे आमचे मासे घेऊन झालेले आहेत आणि आता बाबू खेळून झाल्यानंतर आम्ही परतीचा प्रवास करणार आहे. बाबू आमचा अजूनही खेळतोय. बाबूचं मन काही निघायचं करत नाही आहे, त्याच्यामुळे आम्ही थोडा वेळ थांबलेलो आहे. तर माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर नक्की मला सपोर्ट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद. बाय. आणि कोकणात येवा. कोकण आपलं.